हं. समजा दोन व्यावसायिक भागीदारांमध्ये पैशांवरून खूप मोठा वाद झाला आहे आणि एकाने अगदी रागाच्या भरात एक ईमेल लिहिला की हो घेतलेत पैसे, काय करायचे ते कर. आता कायद्याच्या भाषेत सांगायचं तर केवळ या एका ओळीमुळे तो संपूर्ण खटला हरू शकतो. आज आपण भारतीय साक्ष्य अधिनियम 2023च्या अध्याय 2 मधील या स्वीकृतीच्या किंवा ज्याला आपण ॲडमिशन्स म्हणतो त्याच्या जगात शिरणार आहोत. हो, आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. अगदी. म्हणजे कलम 15 ते 25 आपला प्रवास केवळ काही कायद्याची कलमे वाचून दाखवण्याचा नाहीये, तर हे नियम प्रत्यक्षात कसे काम करतात, दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये त्यांचा वापर कसा बदलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने याचा एक सुटसुटीत माइंड मॅप कसा तयार करायचा यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. ओके, चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. कायद्याचा अभ्यास करताना आपण बऱ्याचदा पाठांतराच्या चक्रव्यूहात अडकतो. पण या प्रत्येक कलमाच्या मागे एक विशिष्ट उद्देश लपलेला असतो आणि जेव्हा आपण तो उद्देश समजून घेतो ना, तेव्हा कोणतीही केस सोडवणं किंवा परीक्षेतील कोणताही गुंतागुंतीचा प्रश्न हाताळणं अतिशय सोपं होऊन जातं. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट हेच नियम पैशांच्या वादात एक प्रकारे वागतात आणि जेव्हा कोणाच्या तरी स्वातंत्र्याचा किंवा जीवाचा प्रश्न येतो तेव्हा पूर्णपणे वेगळं रूप घेतात. बरोबर. तर मग आपण यातील दिवाणी प्रकरणांपासूनच सुरुवात करूया. मगाशी जो ईमेलचा संदर्भ दिला तीच मुळात स्वीकृती आहे. कलम 15 नुसार ही स्वीकृती मौखिक असू शकते, दस्तावेजी किंवा लिखित असू शकते आणि आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक रूपामध्येही असू शकते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? समजा एखाद्या कंपनीच्या मालकाने स्वतः तो ईमेल लिहिलाच नाही, त्याच्या मॅनेजरने किंवा प्रतिनिधीने तसं लिहून दिलं असेल, तर त्याचा फटका थेट त्या मालकाला बसतो का? बसतो, नक्कीच बसतो. आणि इथेच कलम 16चं महत्त्व अधोरेखित होतं. कायद्याच्या नजरेत अधिकृत अभिकर्त्याने म्हणजेच एजंटने दिलेली कबुली ही मूळ पक्षकाराचीच मानली जाते. अच्छा, म्हणजे प्रतिनिधीचे शब्द हे मालकाचेच शब्द. अगदी बरोबर. एजन्सीचा कायदा असंच मानतो. पण परीक्षेच्या वेळी जेव्हा असा प्रश्न येतो की स्वीकृती कोण करू शकतं, तेव्हा फक्त पक्षकार किंवा एजंट एवढंच लिहून उत्तर पूर्ण होत नाही. म्हणजे तिथे आणखी काही व्यक्तींचा समावेश असतो? कारण सामान्यतः असाच विचार केला जातो की जो कोर्टात केस लढतोय तोच स्वीकृती देऊ शकतो. हाच तर गैरसमज आहे. आपण आता जो माइंड मॅप बनवणार आहोत ना, त्याची पहिली फांदी आहे. स्वीकृती कोण करू शकतं? तर दाव्याचे मुख्य पक्षकार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी किंवा एजंट, त्यानंतर अशी व्यक्ती जिचे त्या दाव्याच्या विषयवस्तूत सांपत्तिक हित किंवा आर्थिक हित आहे. हे कलम 17 मध्ये येतं. ओके. आणि याहूनही रंजक आहे कलम 18, ज्याला कायद्यात निर्देश केलेली व्यक्ती किंवा रेफरी असं म्हणतात. म्हणजे जसं खेळांमध्ये पंच असतात तसं काहीसं. हे कायद्यात कसं काम करतं? हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा क ने ख ला विचारलं की माझी जी रक्कम बाकी आहे ती तू कधी देणार? त्यावर ख म्हणाला की या पैशांच्या व्यवहाराबद्दल माझ्या मुनीमला जाऊन विचार, त्याला सर्व माहिती आहे. म्हणजे त्याने स्वतः काहीच सांगितलं नाही. बरोबर. आता इथे ख ने स्वतः काहीही कबूल केलेलं नाही, पण त्याने एका तिसऱ्या व्यक्तीकडे निर्देश केला आहे. जर त्या मुनीमने व्यवहार झाल्याचं मान्य केलं तर ती थेट खचीच स्वीकृती मानली जाते. बापरे, हा खरोखरच मोठा सापळा असू शकतो. पण समजा तो मुनीम त्या खवर नाराज असेल आणि त्याने मुद्दाम खोटं सांगितलं तर तरीही कायदा ते मान्य करेल का? इथेच कायद्याची कसोटी लागते. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाकडे निर्देश करते तेव्हा ती एक प्रकारे त्या व्यक्तीच्या शब्दांची कायदेशीर जबाबदारी घेत असते. जर मुनीमने खोटं सांगितलं असेल तर ते न्यायालयात सिद्ध करण्याची जबाबदारी पुन्हा खवरच येते. म्हणजे त्याला सिद्ध करावं लागेल की मुनीम खोटं बोलतोय? हो, कारण प्राथमिकदृष्ट्या मुनीमचं कथन ही खच्या विरोधातील स्वीकृतीच मानली जाईल. परीक्षेसाठी हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. स्वीकृती कोण करू शकतं या प्रश्नाच्या उत्तरात पक्षकार, एजंट, हितसंबंधी व्यक्ती आणि रेफरी हे चारही मुद्दे क्रमाने येणं अपेक्षित असतं. यामुळे परीक्षकाला समजतं की विद्यार्थ्याचा कायद्याच्या सर्व बाजूंवर अगदी सखोल अभ्यास आहे. अगदी स्पष्ट झालं. हा झाला आपल्या माइंड मॅपचा पहिला भाग. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे या स्वीकृतीचा वापर कसा होतो आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपण पाहणार आहोत. कलम 19 असं म्हणतं की स्वीकृती ही नेहमी ती करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध वापरली जाते, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. हे थोडं विचित्र वाटत नाही का?
एखादी व्यक्ती स्वतःच्या फायद्याची गोष्ट न्यायालयात का मांडू शकत नाही? यामागचं मानवी मानसशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मानवी स्वभाव असा आहे की कोणतीही व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलू शकते. तेही खरंच आहे. जर कायद्याने स्वतःच्याच बाजूने केलेल्या स्वीकृतीला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं तर प्रत्येकजण आपल्या घरात बसून स्वतःच्या फायद्याची 100 कागदपत्र तयार करून ठेवेल आणि नंतर न्यायालयात दाखवेल की बघा मी आधीच असं म्हटलं होतं. हो, मग तर कुणीही खोटे पुरावे तयार करेल. म्हणूनच कायदा म्हणतो की जर एखादी व्यक्ती स्वतःच्याच नुकसानीची किंवा स्वतःच्या विरुद्ध जाणारी एखादी गोष्ट मान्य करत असेल तर ती खरी असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे स्वीकृती ही नेहमी विरुद्ध वापरली जाते. याला काही अतिशय दुर्मिळ अपवाद आहेत, पण सामान्य नियम हाच आहे. समजलं. आणि कागदपत्रांबद्दल तोंडी काही बोललं गेलं असेल तर त्यावर कायदा काय म्हणतो? कारण आपण बऱ्याचदा पाहतो की लोक करारांबद्दल तोंडी दावे करत असतात. त्यासाठी कलम 20 अत्यंत स्पष्ट आहे. एखाद्या दस्तावेजाच्या आशयाबाबत म्हणजेच त्या डॉक्युमेंटच्या कंटेंट्सबाबत ची मौखिक स्वीकृती न्यायालयात तोपर्यंत सुसंगत नसते जोपर्यंत दुय्यम पुरावा देण्याचा हक्क सिद्ध होत नाही. एक सेकंद, इथे हा दुय्यम पुरावा किंवा ज्याला आपण सेकंडरी एव्हिडन्स म्हणतो ते नक्की काय? हे अगदी सोप्या भाषेत सांगता येईल का? अगदी सोपं आहे. समजा 2 व्यक्तींमध्ये एक लेखी करार झाला आहे. तो मूळ कागद म्हणजेच प्राथमिक पुरावा किंवा प्रायमरी एव्हिडन्स. पण समजा तो मूळ कागद आगीत जळून खाक झाला आणि त्याची फक्त एक फोटोकॉपी किंवा झेरॉक्स उरली आहे. ओके. ती झेरॉक्स म्हणजेच दुय्यम पुरावा. जोपर्यंत एखादा पक्षकार हे सिद्ध करत नाही की मूळ कागद खरोखरच नष्ट झाला आहे किंवा तो सादर करणं आता अशक्य आहे, तोपर्यंत कागदपत्रांच्या आशयाबद्दल केवळ तोंडी केलेल्या दाव्यांना किंवा मौखिक स्वीकृतीला कायद्यात काहीही किंमत नसते. हे अत्यंत तार्किक आहे. आता एका वेगळ्या परिस्थितीचा विचार करूया. अनेकदा न्यायालयात जाण्यापूर्वी लोक आपापसात तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. समजा 2 गटांनी असं ठरवलं की आपण या बंद खोलीत जे काही बोलू त्याचा न्यायालयात एकमेकांविरुद्ध वापर करायचा नाही, आणि तिथे एकाने आपली चूक मान्य केली, तर त्या स्वीकृतीचं काय होतं? ती कोर्टात वापरता येते का? नाही, दिवाणी प्रकरणांमध्ये न्यायव्यवस्थेचा नेहमीच असा प्रयत्न असतो की वाद कोर्टाबाहेरच मिटावेत. जर लोक मोकळेपणाने बोलूच शकले नाहीत तर तडजोड कधीच होणार नाही. म्हणूनच कलम 21 नुसार जर कोणतीही स्वीकृती या अभिव्यक्त अटीवर केली गेली असेल की तिचा पुरावा दिला जाणार नाही किंवा न्यायालय परिस्थितीवरून असा अनुमान काढू शकत असेल की पक्षकारांची तशी सहमती होती, म्हणजे ते ऑफ द रेकॉर्ड बोलत होते. अगदी बरोबर, तर ती स्वीकृती न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही. याला कायद्याच्या भाषेत विदाऊट प्रेज्युडिस असंही म्हटलं जातं. हा झाला दिवाणी प्रकरणांमधला नियम. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जेव्हा आपण दिवाणी प्रकरणांच्या जगातून बाहेर पडून फौजदारी म्हणजे क्रिमिनल केसेसच्या जगात प्रवेश करतो तेव्हा चित्र पूर्णपणे पालटतं. तिथे पैशांचा नाही तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि कधीकधी जीवाचा प्रश्न असतो. इथेच या स्वीकृतीचं रूपांतर संस्वीकृतीमध्येच म्हणजेच कन्फेशनमध्ये होतं. अगदी तंतोतंत. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप असतो तेव्हा कायद्याचं स्वरूप अधिक कठोर आणि अधिक संरक्षणात्मक बनतं. कलम 22 इथे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. समजा पोलिसांनी एका संशयिताला पकडलं आणि त्याला मारहाण करून, धमकी देऊन किंवा तू गुन्हा कबूल कर, आम्ही तुला सरकारी साक्षीदार बनून शिक्षेतून वाचवू असं प्रलोभन दाखवून संस्वीकृती मिळवली तर कायद्याच्या नजरेत अशी संस्वीकृती पूर्णपणे विसंगत आणि निरर्थक ठरते. पण यामागे फक्त पोलिसांच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवणं हाच उद्देश आहे की आणखी काही? अधिकारांवर नियंत्रण हा एक भाग झाला, पण यामागचा सर्वात मोठा उद्देश खोट्या संस्वीकृती किंवा ज्याला आपण फॉल्स कन्फेशन्स म्हणतो त्या रोखणं हा आहे. जेव्हा एखादी प्राधिकारवन व्यक्ती म्हणजे अथॉरिटीमध्ये असलेली व्यक्ती अशी धमकी किंवा आमिष दाखवते तेव्हा प्रचंड दबावाखाली किंवा सुटण्याच्या आशेने एक निष्पाप व्यक्ती देखील स्वतःवर न केलेला गुन्हा ओढवून घेऊ शकते. हो, ते तर आपण बऱ्याचदा पाहतो. न्यायव्यवस्थेला हे अजिबात नको असतं. कोठडीतील अत्याचार किंवा प्रलोभनांतून आलेलं सत्य हे सहसा सत्य नसतं, तर ती बचावाची धडपड असते. याचाच अर्थ केवळ पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कोणताही कबुली जबाब न्यायालयात टिकत नाही, हे कलम 23चं म्हणणं आहे. पण मग असा प्रश्न पडतो की एखादा आरोपी पोलीस कोठडीत असताना खरोखरच गुन्ह्याची कबुली देऊ इच्छित असेल तर त्यासाठी काही मार्ग आहे का? तिथेच दंडाधिकाऱ्यांची म्हणजेच मॅजिस्ट्रेटची भूमिका येते.
कलम 23चं उपकलम 2 अतिशय स्पष्ट करतं की पोलीस कोठडीत असताना दिलेली संस्वीकृती तोपर्यंत ग्राह्य धरली जाणार नाही जोपर्यंत ती दंडाधिकाऱ्याच्या साक्षात उपस्थितीत दिली जात नाही. कारण दंडाधिकारी हे पोलिसांचा भाग नसून न्यायव्यवस्थेचा भाग असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे पोलिसांच्या दबावाची शक्यता संपते. परीक्षेसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं वाटतं. पण यात एक अपवादही आहे ना, ज्यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात. होय, तो अपवाद म्हणजेच रिकव्हरीचा किंवा शोधून काढलेल्या तथ्याचा नियम. हा नियम अतिशय काळजीपूर्वक समजून घेण्यासारखा आहे. समजा एका आरोपीने पोलिसांसमोर कोठडीत असताना सांगितलं की हो, मी खून केला आहे आणि ते शस्त्र मी नदीच्या पुलाखाली लपवलं आहे. आता नियम सांगतो की पोलिसांसमोरची संस्वीकृती ग्राह्य नाही. पण जर पोलिसांनी जाऊन खरोखरच त्या पुलाखालून ते रक्ताने माखलेलं शस्त्र हस्तगत केलं, तर मग तो पुरावा ग्राह्य धरला जावा, कारण वस्तू प्रत्यक्ष सापडली आहे. नेमकं हेच. आरोपीचं मी खून केला हे वाक्य न्यायालयात ग्राह्य धरलं जाणार नाही. पण शस्त्र पुलाखाली लपवलं आहे ही जी माहिती त्याने दिली आणि त्या माहितीच्या आधारे जो नवा शोध लागला, ज्याला डिस्कव्हरी म्हणतात, तेवढीच माहिती कायद्यात सुसंगत मानली जाते. अच्छा, म्हणजे पूर्ण कन्फेशन नाही, फक्त ती फॅक्ट. हो, परीक्षेत जेव्हा एखादी केस स्टडी विचारली जाते तेव्हा हा रिकव्हरीचा अपवाद लिहिणं आणि तो अचूक कलमाखाली मांडणं हे हमखास गुण मिळवून देतं. आता एका गुंतागुंतीच्या परिस्थितीचा विचार करूया. समजा एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये 2 व्यक्तींचा सहभाग आहे. त्यांच्यावर एकाच गुन्ह्यासाठी संयुक्त खटला म्हणजेच जॉईंट ट्रायल चालू आहे. आता त्यापैकी एकाने स्वतःला आणि दुसऱ्यालाही गोवावणारी संस्कृती दिली तर त्यावर कलम 24 काय उपाय देतं? अशा प्रकारच्या संयुक्त खटल्यांमध्ये कलम 24ची तरतूद अतिशय रंजक आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींवर एकाच गुन्ह्यासाठी संयुक्तपणे खटला चालवला जात असतो आणि त्यापैकी एकाने समजा संस्कृती दिली की आम्ही दोघांनी मिळून हे कृत्य केलं आहे, आणि जर ती संस्कृती कायदेशीररित्या सिद्ध झाली तर न्यायालय त्या संस्कृतीचा विचार केवळ ती देणाऱ्याच्या विरोधातच नाही तर त्या सह आरोपीच्या विरोधातही करू शकतं. पण हे थोडं अन्यायकारक नाही का? एकाच्या बोलण्यावरून दुसऱ्याला शिक्षा कशी काय होऊ शकते? इथे एक अत्यंत सूक्ष्म कायदेशीर फरक आहे. न्यायालय त्या संस्वीकृतीचा विचार करू शकतं, म्हणजे मे टेक इनटू कन्सिडरेशन, पण तो काही भक्कम किंवा प्राथमिक पुरावा मानला जात नाही. जर एखादी व्यक्ती स्वतःला संकटात टाकत असेल आणि त्यासोबतच दुसऱ्यालाही गुंतवत असेल तर तिच्या कथनात सत्याचा अंश असू शकतो, असा एक कायदेशीर तर्क यामागे आहे. पण केवळ तेवढ्या एका जबाबावरून सह आरोपीला शिक्षा होत नाही, त्यासाठी इतर स्वतंत्र पुराव्यांची जोड लागतेच. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? ही सर्व कलमे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की कायदा कोणत्याही एका विधानावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. इथेच आपण आपल्या चर्चेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करतो, ज्याला आपण विबंध किंवा इस्टोपेल म्हणतो. आणि हा संपूर्ण विषय परीक्षेसाठी डोक्यात कसा ठेवायचा, तो आपला माइंड मॅप. या संपूर्ण चर्चेचा दाभा कलम 25 मध्ये दडलेला आहे. कलम 25 हे स्पष्ट करतं की स्वीकृती हा निश्चायक पुरावा किंवा कन्क्लुसिव्ह प्रूफ नाही, परंतु ती विबंध करू शकते. आता हे निश्चायक पुरावा नसणं म्हणजे काय? तर समजा एखाद्याने एकदा एखादी गोष्ट मान्य केली तरीही त्याला न्यायालयात हे सिद्ध करण्याची संधी मिळते की माझी ती स्वीकृती चुकीच्या माहितीवर आधारित होती किंवा ती नजर चुकीने दिली गेली होती. तो अंतिम सत्य मानला जात नाही. मग हे विबंध किंवा एस्टोपेल नक्की काय काम करतं? विबंधाचा नियम अतिशय सोपा आहे. तो माणसाला स्वतःच्याच शब्दांवरून पूर्णपणे आणि सोयीस्कररित्या माघार घेण्यापासून रोखतो. जर एखाद्याच्या स्वीकृतीवर विश्वास ठेवून दुसऱ्या पक्षकाराने आपली कायदेशीर स्थिती बदलली असेल तर पहिली व्यक्ती अचानक म्हणू शकत नाही की मी तसं म्हणालोच नव्हतो. म्हणजे एकदा बोललं की शब्द फिरवता येत नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कायदा व्यक्तीला एकाच वेळी 2 परस्पर विरोधी भूमिका घेण्यापासून रोखतो. आता हा सगळा कायदेशीर पसारा परीक्षेच्या वेळी लक्षात कसा ठेवायचा? आपण चर्चेदरम्यान जो माइंड मॅप विकसित केला आहे तो आता पूर्ण करूया. कारण परीक्षेत जेव्हा उत्तर लिहिलं जातं तेव्हा फक्त हा माइंड मॅप डोळ्यासमोर आणला तर उत्तराची रचना अत्यंत प्रभावी होईल आणि वेळेचीही खूप बचत होईल. बरोबर. या माइंड मॅपचे 3 मुख्य गट तयार करता येतील. गट अ असेल दिवाणी स्वीकृती आणि ती कोण करू शकते. यामध्ये कलम 15 ते 18 येतील. कलम 15 म्हणजे स्वीकृतीची व्याख्या,
कलम 16 म्हणजे पक्षकार आणि एजंट, कलम 17 मध्ये सांपत्तिक हित असणारी व्यक्ती आणि कलम 18 मध्ये रेफरी किंवा निर्देश केलेली व्यक्ती. हे सर्व एका साखळीत लक्षात ठेवायचं. आणि गट ब मध्ये काय येईल? गट ब असेल स्वीकृतीचा वापर आणि मर्यादा. यात कलम 19 जे सांगतं ती नेहमी स्वतःविरुद्ध वापरली जाते. मग कलम 20 दस्तावेजांच्या आशयाबाबत मौखिक स्वीकृती आणि दुय्यम पुरावा. कलम 21 तडजोडीसाठी पुरावा न देण्याची अट. आणि सर्वात शेवटी कलम 25 स्वीकृती अंतिम पुरावा नाही पण विबंध निर्माण करते. आणि शेवटचा गट क हा पूर्णपणे फौजदारी प्रकरणांसाठी असेल, म्हणजे संस्वीकृतीसाठी. होय, गट क असेल संस्वीकृती किंवा कन्फेशन्स. यात कलम 22 म्हणजे धमकी किंवा आमिषाने घेतलेली संस्वीकृती विसंगत असते. कलम 23 मध्ये पोलिसांसमोर दिलेली संस्वीकृती आणि मॅजिस्ट्रेट तसंच रिकव्हरीचे अपवाद येतात. आणि कलम 24 म्हणजे संयुक्त खटला किंवा जॉईंट ट्रायलमधील सह आरोपीची संस्वीकृती. हा असा अ ब क चा चार्ट एकदा कागदावर काढला की पूर्ण अध्याय 2 एका दृष्टिक्षेपात लक्षात राहतो. म्हणजे परीक्षेत कोणताही गुंतागुंतीचा प्रश्न आला तरी या माइंड मॅपच्या चौकटीत तो अगदी सहज बसवता येईल. आपण आज या सखोल चर्चेत कलम 15 ते 25चा अतिशय बारकाईने आढावा घेतला. दिवाणी वादात एका ईमेलपासून सुरू झालेली स्वीकृती आणि फौजदारी प्रकरणात पोलिसांच्या दबावाखाली आलेली स्वीकृती, या दोन्हीत कायदा कसा वेगळ्या पद्धतीने काम करतो हे आपण पाहिलं. या सर्व कलमांच्या प्रवासातून एक अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कोणता? कलम 25 मध्ये आपण पाहिलं की कायदा म्हणतो स्वीकृती हा अंतिम किंवा निश्चायक पुरावा नाही, पण तरीही कायदा विबंध राधतो आणि व्यक्तीला स्वतःचे शब्द फिरवू देत नाही. यावरून एक वैचारिक पेच निर्माण होतो. कायदेशीर प्रक्रियेत आणि न्यायव्यवस्थेत परिपूर्ण सत्याच्या शोधाला जास्त महत्त्व आहे की व्यक्तीच्या सुसंगत वर्तनाला, म्हणजेच कन्सिस्टन्सीला. जर सत्य बदलत असेल तर कायदा व्यक्तीला तिच्या पूर्वीच्या शब्दांवर का अडकवून ठेवतो? सत्यापेक्षा कायदेशीर स्थिरता जास्त महत्त्वाची असते का? हा असा प्रश्न आहे ज्यावर कायद्याच्या प्रत्येक अभ्यासकाने शांतपणे विचार करायला हवा. खरोखरच हा एक असा प्रश्न आहे जो कायद्याच्या तत्वज्ञानाच्या अगदी मुळाला हात घालतो. सत्याचा शोध आणि वर्तनातील सुसंगतता यातील हा समतोलच कदाचित न्यायव्यवस्थेचा पाया असावा. याच एका गंभीर आणि प्रगल्भ विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.